नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 3 समन्वय धार्मिक समन्वय या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारताच्या मध्ययुगीन काळात निर्माण झालेली भक्ती चळवळ, शीख धर्म व सुफी पंथ यांनी समाजात धार्मिक समन्वय निर्माण करण्याचे कार्य केले. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वरभक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. या संबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. पहा की भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गात अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला. पहा, आपण सुरुवातीचा जो मुद्दा पाहणार आहोत तो आहे भक्ती चळवळ. भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. दक्षिण भारतात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी दक्षिण भारतामध्ये उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. कोणती मूल्ये होती? ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. पहा, याच्यामध्ये नायनार आणि अळवार हे दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळी उदयास आलेल्या होत्या आणि नायनार हे शिवभक्त होते तर अळवार हे विष्णुभक्त होते. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे याच्यामध्ये काय आत्ता म्हटलं गेलेलं आहे तर नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झालेले दिसून येतात. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा, अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या आणि या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झालेले होते. पहा, संत रामानुज दक्षिण भारतात, संत रामानुज यांनी दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. दक्षिण भारतामध्ये रामानुज यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला.
ईश्वर सर्वांसाठी आहे. ईश्वर सर्वांसाठी आहे. ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. प्रामुख्याने संत रामानुज यांचे जे कार्य आहे ते आहे दक्षिण भारत. कोणता आहे? दक्षिण भारतामध्ये त्यांनी भक्ती चळवळीचा पाया घातला आणि पाया भक्कम केला. आणि ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. संत रामानंद यांनी उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. यांचे कार्यक्षेत्र होते उत्तर भारत. उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे संत कबीर. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत होत. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. काय केलेलं आहे त्यांनी? तीर्थक्षेत्रे, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्याला ईश्वर मानले. त्यांनी काय केलेलं आहे तर सत्याला ईश्वर मानले. जाती, धर्म, पंथ आदी भेदभाव मानले नाहीत आणि सर्व मानव एक आहेत ही त्यांनी शिकवण दिली. संत कबीरांनी भक्ती चळवळीत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांनी तीर्थक्षेत्रे, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिलेले नाही. सत्याला ईश्वर मानले. जाती, धर्म, पंथ आदी भेदभाव त्यांनी मानले नाहीत. सर्व मानव एक आहेत ही शिकवण त्यांनी दिली. पहा, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले. हा तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न येतो. त्यानंतर पहा की चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. चैतन्य महाप्रभू यांनी त्यांचे कार्य बंगालमध्ये आहे. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोकजातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. म्हणजे चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. कोठे सांगितलेले आहे तर बंगालमध्ये. त्यानंतर पहा की शंकरदेव चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. शंकरदेव यांनी प्रसार कुठे केलेला आहे तर आसाममध्ये केला. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. त्यानंतर पहा की संत नरसी मेहता गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी काय केलेलं आहे तर समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत नरसी मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे संत मीराबाई. पहा की संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या.
राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. मेवाडच्या राजघराण्यातील त्या होत्या. राजघराण्यातील सर्व सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या आहेत. राजस्थानी व गुजराती भाषेमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. पहा, संत मीराबाई या कोण होत्या? तर संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सर्व सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केलेल्या आहेत. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. तुम्हाला टिपेसाठी हा प्रश्न येतो, संत मीराबाई. पहा की संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत रोहिदास यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. त्यानंतर संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रभावी प्रसार केला. संत सेना यांनी कृष्ण भक्तीचा प्रभावी प्रसार केला. त्यानंतर पहा की हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले आणि कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न येतो, सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? तर हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले आणि त्यांनी कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. तसेच मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. पहा, त्यानंतरचे जे संत आहेत ते आहेत संत तुलसीदास यांच्या रामचरित मानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. तुम्हाला याच्यावरही एका वाक्यासाठी प्रश्न येतो, रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? संत तुलसीदास यांनी रामचरित मानस हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. पाहिजे चित्र आहे, हे काय आहे? श्री रामचरित मानस हा कोणी ग्रंथ लिहिलेला आहे? तर संत तुलसीदास यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. श्री रामचरित मानस. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे श्री बसवेश्वर. कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार श्री बसवेश्वर यांनी केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. त्यांनी काय केलेलं आहे? तर जातीभेदाला विरोध केला. तसेच श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. श्रम हाच कैलास या अर्थाचे कायवले कैलास हे वचन प्रसिद्ध आहे. कायवले कैलास हे वचन प्रसिद्ध आहे. म्हणजेच काय? तर श्रम हाच
कैलास. चळवळीमध्ये स्त्रियांनाही त्यांनी सहभागी करून घेतले होते. चळवळीमध्ये स्त्रियांनाही त्यांनी सहभागी करून घेतले होते. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले होते. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिलेली आहे. म्हणजेच श्री बसवेश्वर हे कर्नाटकामध्ये त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केलेला आहे आणि श्रमप्रतिष्ठेला त्यांनी महत्त्व दिलेले आहे. श्रम हाच कैलास या अर्थाचे कायवले कैलास हे वचन प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आपली शिकवण कन्नड या भाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिलेली आहे. पहा, याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. तसेच मराठी भाषेत परमरहस्य ग्रंथ रचणाऱ्या मन्मथ स्वामी यांच्यावर श्री बसवेश्वरांचा प्रभाव होता. मराठी भाषेत परमरहस्य ग्रंथ रचणाऱ्या मन्मथ स्वामी यांच्यावर श्री बसवेश्वरांचा प्रभाव होता. तसेच कर्नाटकामध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिकवने रचली. पाहे तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे श्री बसवेश्वर यांनी काय केलेलं आहे तर कर्नाटकामध्ये श्री बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला आहे. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे कायकवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. याचाच अर्थ काय होतो तर श्रम हाच कैलास. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे महानुभाव पंत. महानुभाव पंत. पहा की 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंत प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. महानुभाव पंथ हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते तर श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रावर भ्रमंती करून मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला आणि मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे कोण होते तर चक्रधर स्वामींचे गुरु होते. त्याचबरोबर संस्कृतऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली. पहा, हे जे चित्र आहे ते आहे चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी. या चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. त्याचबरोबर महानुभाव पंथ 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा
या भागात झाला. विदर्भातील रुद्रपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोचलेला आहे आणि मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती केलेली आहे. संस्कृतऐवजी या पंथाने मराठी भाषेला प्राधान्य दिलेले आहे. पहा, माहीत आहे का तुम्हाला की महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना आहेत त्या पुढीलप्रमाणे. माहिनभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळा चरित्र हा ग्रंथ. आद्य मराठी कवित्री महदंबा यांचे धवळे तसेच केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. दामोदर पंडितांचे वच्चाहरण. भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपालवध. नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर. हे काय आहेत तर महानुभाव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचना आहेत. पहा, इथं चित्राद्वारे तुम्हाला दिलेलं आहे. माहिनभट यांचे लीळा चरित्र. त्यानंतर पहा, आद्य मराठी कवित्री महदंबा यांची रचना कोणती आहे तर धवळे. त्यानंतर पहा की केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. त्यानंतर दामोदर पंडितांचे वच्चाहरण. भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपाल वध आणि नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर. या ज्या रचना आहेत या रचना महानुभाव पंथांच्या अनुयायांनी केलेल्या प्रमुख रचना आहेत. पहा, याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला की महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महमद यांचे शेख महमद अविंद त्यांचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण आहे. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागतो. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला आणि शुद्ध आचरणावर त्यांनी काय केलेलं आहे तर भर दिलेला आहे. पहा, परत एकदा पहा. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे हे त्यांच्या लक्षात आले.
सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला आणि शुद्ध आचरणावर त्यांनी भर दिला. तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न टिपेसाठी येतो, गुरु नानक. पहा, हे तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे गुरु नानकांचे. गुरु नानक, आत्ताच आपण माहिती पाहिली की गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. त्यांनी धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. आणि भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली होती. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला आणि शुद्ध आचरणावर त्यांनी भर दिलेला आहे. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, गुरु नानकांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली. गुरु नानकांच्या शिष्यांची संख्या वाढत गेली. पहा की गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख म्हणतात. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख म्हणतात. गुरुग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. गुरुग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? तर गुरुग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. तसेच पहा की शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग होत. त्यांच्या आज्ञेवरून शीख लोक गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग होत. त्यांच्या आज्ञेवरून शीख लोक गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. पहा, इथं जे तुम्हाला चित्र दिसत आहे या चित्रामध्ये गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर. इथं आपण आत्ता काय म्हटलं गेलेलं होतं की गुरुग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा समावेश हा गुरुग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सुफी पंथ. सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. सुफी पंथांची शिकवण काय होती? तर परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. तसेच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी सुफी पंथाची शिकवण होती. यामध्ये पहा की ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले आणि भारतीय संगीतात सुफी संगीत
परंपरेने मोलाची भर घातलेली आहे. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातलेली आहे. म्हणजे सुफी पंथ हा काय आहे तर इस्लाममधील एक पंथ आहे. त्याची शिकवण काय आहे तर प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोचता येते. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी शिकवण सुफी पंथाने दिलेली होती. पहा या चित्रावरून आपणास काय समजते तर अशा प्रकारे संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झालेली आहे तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. पहा या पाठावरचा हा स्वाध्याय आहे. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.